शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मंडळी, आता आपण आलेलो आहोत गावी आणि सगळ्या गावागावामध्ये शिमगा हा उत्सव जोरात साजरा केला जातो आहे. आणि आज आपला पण श्री सताई देवीचा उत्सव साजरा होणार आहे आणि सुरुवात होणार आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सुंदर प्रकारे बेगाड कसा लावतात ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आज आपला शिमग्याचा पहिला दिवस आहे आणि आज आपण मंदिरात जाणार आहोत बेगाड लावायला. बेगाड नक्की काय असतं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. तर मंडळी, जास्त वेळ न लावता व्हिडिओ मी स्टार्ट करतो. थोडक्यात सांगायचं म्हटलं ना मंडळी, तर बेगाड म्हणजे पालखीला सजवणं म्हणतात. आज आम्ही देवळात जाणार, देवळामध्ये पालखी काढणार, पालखीला मस्तपैकी सजावट करणार आणि मग रात्री पालखीत देव बसून आपण भक्तांच्या भेटीसाठी निघणार आहोत. सो मंडळी, ही पण एक अनोळखी अशी एक व्हिडिओ असणार आहे, कारण की एवढ्या वर्षानंतर मला पण योगायोग आला आहे की बेगाड बघायला मिळणार आहेत. खूप वर्षानंतर कामानिमित्त आपण बाहेर असतो, त्यामुळे आपल्याला वेळ नाही मिळत आणि एखादी एक संधी चांगली चालून आली म्हणून चान्स मारला आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ दाखवण्यासाठीच खास स्पेशल एक दिवस अगोदर आलो आहे. तर मंडळी, माझ्याबरोबर साईराज आणि वेदांत आहे आणि आता आम्ही जातो आहे बेगाड लावायला. किती वाजले पोरांनो? 2 वाजता. तर मंडळी, चला वरती देवळात भेटूया आता, कारण की आता खूप इथून चालत जायचं आहे. मिनिमम 15 ते 20 मिनटाचा रस्ता आहे आणि असं डोंगर आहे, चढ उतार आहे, चढ उतार आहे. तर आपण डायरेक्ट थेट मंदिरात भेटूया. तर मंडळी, माझ्या मागे बघताय तुम्ही, आपल्या देवाचं मंदिर आहे आणि देवाची तयारी आतमध्ये बेगाड लावायची तयारी चालू आहे. तसं आपण आतमध्ये जाऊन बघूया की आतमध्ये काय काय तयारी चालू आहे. पहिलं आपण जाऊन देवाचं दर्शन घेऊया, चला. तर मंडळी, तुम्ही माझ्यासमोर बघताय हे आपलं देवीचं मंदिर आणि आतमध्ये आता तयारी चालू आहे. सो आपण आतमध्ये पण जाऊया आणि बाहेरून बघा नजारा. मंडळी, आतमध्ये मंदिरामध्ये ना ॲक्च्युली ह्या साईडला पोरं बसलेत ना, ती ID सिलेक्शन करतात आणि ह्या साईडला बसलेत ना, ती पोरं पालखी सजवतात. तसं आपण थोड्या वेळात आतमध्ये जाऊया, तर तुम्हाला ते पण बघायला मिळेलच. तर चला जाऊया. तर मंडळी, उद्यासाठी ही IDची तयारी आणि इकडे पूर्ण झालेली आहे. झाले ना रे? पूर्ण झालं ना? तर हे आपल्याला उद्या ID आहेत आणि अजून आहेत, पुढे बघूया. मी प्रमोद साळवी. आज आम्ही आलो आहे श्री सताई देवी शिमगा उत्सवाच्या तयारीसाठी श्री सताई देवी मंदिरमध्ये. आणि आज इथे तयारी जी होणार आहे पालखीच्या उत्सवाबद्दल तयार करण्याबद्दल, सजावट करण्यासाठी, जसे की बेगाड लावणे व इतर नियोजनाच्या बाबतीमध्ये ठराव करण्यासाठी, नियम बनवण्यासाठी किंवा उत्सव चांगल्या प्रकारे व्हावा याचा नियोजन असणं गरजेचं आहे. आणि आम्ही पारंपरिक दरवर्षाप्रमाणे हे सगळं नियोजन करतो. एक दिवस आधी, जसे आज आमची सुरुवात झाली, आज पालखीला बेगाड लावली जाईल, सजवले जाईल आणि आजपासून उत्सव सुरू झाला. जसे आता आम्ही पूर्ण तयारी करून जाणार, त्याच्यासाठी आम्ही पूर्ण जसे खेळ्यांचे पाय वगैरे भाजतात, उन्हामध्ये चालता येत नाही, त्याच्यासाठी आम्ही मोजे वगैरे सर्व दिले जातात. ID प्रत्येकाला दिली जाते. प्रत्येकाचं ड्रेस कोड, झबालेंगा आणि श्री सताई देवी अशी प्रिंट केलेली टोपी असते, ते आज दिल्या जाणार. त्याच्यानंतर एका बाजूला पालखीची सजावट सुरू आहे आणि एका बाजूला आजचं जे उद्यापासून जो सोहळा सुरू होणार आहे त्याचं नियोजन होणार आहे. ते आता आपण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे असणार आहे ते सर्व. आता तुम्ही माझ्या उजव्या हाताला सर्व नियोजन सुरू का चाललं आहे, सर्व नियोजन सुरू आहे. कशा प्रकारे काय कामं कोणती प्रत्येकाला वाटून दिली जातात, नेमले जातात माणसं, जसे की बुडीवाले, नारळवाले, फळवाले, ज्या वस्तू मिळतात त्या नेमणूक केला, खांदेळी कोण,
त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण मंडळाच्या पंच वगैरे असे नेमले जातात. त्या बाजूला हा नियोजन सुरू आहे. आणि तसेच आपण बघताय या आपल्या डाव्या साईडला ही पालखीची सजावट सुरू आहे. आणि जशी आपल्या पालखीचे वेगाळ लावले जातात अशी इकडे सजवली जाते. हे फॉईल पेपर असतात गोल्डन कलरचे, त्या पेपर आमच्या पालखीला कलर नसतो त्याच्यामुळे फॉईल पेपर असतात. ते फॉईल पेपर लावून अशी पूर्ण सजवली जाते आणि आज ही सर्व तयारी होणार. आणि आपण माझ्या मागे बघताय श्री सताई देवीचं जागृत देवस्थान, म्हणजे ते अशा प्रकारे आहे, स्वयंभू आहे ते. आणि हे बघा समोर ते सताई देवी मंदिराचं जागृत देवस्थान हे मेन आहे. आणि हे श्री सताई देवी मंदिर आहे संपूर्ण. आणि अशा प्रकारे ही फुलं आहेत, ही सर्व तयारी सुरू आहे. इकडे मुलं आपली तयारी करत आहेत आजची. अशा प्रकारे सर्व आम्ही पूर्ण ग्रामस्थ, अखंड पूर्ण ग्रामस्थ, कोंगलेगावचे सर्व ग्रामस्थ मिळून आज आम्ही आजपासून उत्सव साजरा करणार. आज तारीख 28, 1, 2, 3 तारीखला रात्री धुळेटी होऊन रंगपंचमी संपेपर्यंत असा आमचा हा उत्सव असतो. धन्यवाद. मंडळी समोर इथे बेगाड लावायचं काम चालू आहे आणि आपली सगळी नवीन पिढी बघा, ही समोर पालखी उद्या सकाळी तुम्हाला सजलेली दिसेलच थोड्या वेळातच. तरी पण आपण बघूया. तर मंडळी आपले घाक काका इकडे काटे तोडतात. काका कशासाठी आहेत या? निशाण्यासाठी. निशाणासाठी ना, निशाणा म्हणजे ध्वज लावतात याच्यावरती, बरोबर ना? हां, आणि त्यासाठी तयारी सगळी चालू आहे. अजून आतमध्ये तर मंडळी आता आपल्या समोर पालखीला बेगाड लावतात. तर आपल्या समोर अविनाश दादा आहे, तर आपण त्याला सहज विचारूया की बेगाड म्हणजे नक्की काय? म्हणजे आपल्या पालखी सजावट ते आपण पालखीच्या नेण्यापर्यंतची तयारी करतो. म्हणजे आपण पेपर आहे आपला गोल्डन कलरचा लावून त्याला आवाज. तू किती वर्षापासून करतोस? 15 वर्षापासून. किती? 15 वर्षापासून. 15 वर्षापासून. तुझ्या मनातली तरी पण काय भावना असते हे करताना? देवीची सेवा करण्याची आपण करतो. संधी मिळते शिमगाच्या निमित्ताने, त्यावेळी आपण हे करतो. त्याला कन्या चुकून आपण नेहमी दरवर्षी पण मागे आणि त्यानिमित्तानं आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते. हे बघा, यांना बघा मोठं स्पेशल काम दिलं आहे. हे त्यात राखणदारात इकडे बघायला. तुला मग शिकायचं आहे ना? आपला संदेशदा, आता संदेशदा सांगेल. संदेशदा काय चाललंय तुझं काम, काय नक्की चाललंय? नक्की माझं चाललंय पालखी कशी सजवायची, पालखीचा मेन दांडा हां तो महत्त्वाचा आहे. हां त्यासाठीचं मेन हे सगळेजण लहान मुलं आकर्षित होतात. हां. या बाबीबद्दल मला ते लावायला खूप आवडतं. पहिल्याच वर्षी माझा अनुभव आहे की बाबा मी हे पालखीचं दांड्याचं काम करतो. ओके ना दादा, मजा येते ना? सर्व आमच्या कोंगळेगावचं सताई देवीचं पालखी उत्सव उद्यापासून सुरुवात होणार आहे. पण त्याची पहिली सुरुवात जी आज आहेत, ज्या आमच्याकडे पालखी सजवली जाते देवीची, परत इतर बरेचसे लोक त्यासाठी मुंबईवरून सुद्धा येतात. भरपूर महिला पुरुष भरपूर असे पुरा आमचा 90 ते 95% गावातील लोक मुंबईवरून गावी येतात त्या सणासाठी. आणि या सणामध्ये किती कुणाचं काही भांडणतंटा असले ते सर्व विसरून एकत्रितपणे खेळीमेळीने इथे उत्सव साजरा होतो. तरी आज ते आमची तयारी चालूच आहे. पालखीला सजवत आहे चांगल्या प्रकारे. आणि उद्या सकाळी आमची पालखी रात्री 2 वाजता पालखी आमच्या देवळातून निघणार आहे. आणि ती निघणार तो एवढा आनंद असतो जंगलातून जायचा. आजची पिढी तुम्हाला माहिती आहे की गाडीशिवाय कुठे जायला मागत नाही. पण आमच्या मुंबईवरून सुद्धा नवीन नौजवान म्हातारे माणसं सर्व येतात. ते जंगलातून सताई देवीच्या मध्ये 2 वाजता पालखीला अंजारलेला 2 ते 2.5 तास चालत प्रवास करत रात्री 2 वाजता निघून काळोखातून नुसत्या गॅसच्या बॅटऱ्यांवरती. आणि तिथून आम्ही क्रांतीवाडीसुद्धा आमची पालखी थांबते, तिथे अर्धा पाऊण तास थांबते. असं म्हणजे सर्व खेळीमेळी एकत्र म्हणजे मला 300 ते 400 लोक असतात कमीत कमी तिथे अंजरला जाईपर्यंत. अंजरला गेलं आणखी इतर वडा आमचे काही लोक उद्यासुद्धा ह्या पालखी उत्सवासाठी यांना काहींची रजेचं अडचण असते. पण ते 1 दिवस करणार, पण त्या पालखीच्या उत्सवाला सताई देवीच्या उत्सवाला येणारच. अशा प्रकारे आमच्याकडे सण साजरा होतो. आणि आमच्याकडे बऱ्याचशा गोष्टी स्ट्रिक आहेत, कडक आहेत. त्या उत्सवामध्ये काही असं चुकीच्या गोष्टी केल्या, भांडणतंटा केला तर त्यांनासुद्धा काही गोष्टीमध्ये
दंडास पात्र व्हावं होतं गावाच्या नियमानुसार. का त्याचं कारण आहे की ह्या गावाचा आम्ही जो उत्सव साजरा करतो देवीचा वर्षातून एकदा करत असतो, तर त्याला कुठली वाईट गालबोट न लगावं, तर चांगल्या प्रकारे व्हावं ही म्हणूनही फक्त भीती म्हणतो दंड ठेवलेला जातो. बाकी काय असं कुठच्या बाकी उद्दिष्ट नसतो. आणि खरोखर गावातले लोक पण त्यासाठी चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद देतात. आमचे मुंबईचे कार्यकर्ते, गावचे कार्यकारिणी कमिटी ह्याच्यासाठी भरपूर झटत असतात. आता आम्ही या 8 दिवसापूर्वी हा परिसर पुरा आम्ही साफ केला. हे जाळून टाकलं, सर्व काय गवत वगैरे होतं ते वाटलं गवत होतं ते पूर्ण जाळून आम्ही बाकी इतर काही गोष्टी साफसफाई करून आम्ही ते देवळाची साफसफाई सर्व करून आणखी व्यवस्थित करून आम्ही, कारण आमची 8 दिवसापासून तयारी चालू असते या उत्सवासाठी. इतका आनंद लोकांना असतो की आम्हाला मुंबईला गेलो जरी सुट्टी नाही भेटली तरी सांगता आमच्या गावातील काही लोक गावाला येतात, सुट्टी न घेतासुद्धा येतात. एवढा या उत्सवाचा आनंद असतो. तर आणि हा आनंद खरोखर वेगळाच आनंद, वर्षातून एकदाच आम्हाला आनंद साजरा करायचा मोका येतो. बाकी आमच्या गावात कुठलं असं मोठं सण होत नाही. तर मंडळी, हा आपल्या समोर आपल्या सताई देवीचं मंदिर आणि आम्ही आहोत आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि आपली ही अर्धी गँग इकडे आहे बघा. तर मंडळी, आता आतमध्ये उद्याच्या नियोजनाबद्दल सभा चालू आहे. तर आता आपण आतमध्ये बघूया की काय काय चालू आहे. आणि हा आपला शिमग्याचा खेळ जो चालू झालेला आहे हा सालाबाद प्रमाणे अति हर्ष उल्हासामध्ये आपण सगळ्यांनी मिळून सहकार्याने अगदी पाडत असतात. प्रथमतः मी अध्यक्ष मोहिते आणि सर्व तुम्ही आज त्यांच्याबरोबर असलेले सहकारी तसेच कमिटी आणि ग्रामीण मुंबई महिला पुरुष बालक सगळ्यांचं अगदी मनापासून या शिमग्याच्या वतीने स्वागत करतो आणि सगळ्यांना शिमग्याच्या आधी खूप खूप आणि होळीच्या शुभेच्छा देतो. शिमगा उत्सवाआधी मुळात ही नियमावली तयार केलेली आहे. राज मने अरे घे पकड. आपली आणि बहिणांना की चांगल्या देवाच्या ह्याच्यामध्ये एकदा तू केलेले सर्वांनी आनंदाचा दिवस आहे आणि आनंदाच्या तुझ्या पोळ्याला समजा सांगण्यात येते चांगलं व्यवस्थित आणि व्यवस्थित येऊन त्याच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसाला धक्का न लागता त्याला सुखाची नेणे सुखाची आण आणि सर्वांच्या पाठी काही अडचणी असतील काही समजा असेल सर्व दूर कर आणि जसा तुझा आनंद लुटून घेते तसा तुझा आनंद सर्वांना लुटून घे असा अर्थ करता आपण मागण्या या सताई देवीचे नाव संपूर्ण परिसरामध्ये दापोली तालुक्यात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून मान्यता सर्व लोकांना मिळाली आहे. पुण्यापासून पुन्हा मुंबई रत्नागिरी परिसरातील लोक आपल्या नवस फेडायला या देवीच्या दर्शनाला येतात. आता शिमगा सण आहे. शिमगा सण सताई देवीचे फक्त 3 दिवसच साजरा होतो. 3 दिवसात साजरा होतो. 28 तारखेला रात्री म्हणजे 1 तारखेला सकाळी 2:30 वाजता देवीची पालखी अंधारला गावात प्रस्थान करते आणि तिकडचा परिसर असा आहे की देवीची पालखी ज्यावेळेला अंधारला जातं त्यावेळेला रात्रभर संपूर्ण अंधारले गाव जागृत असतं आणि दिवाळी सगळा सण ते लोक साजरा करतात.
हे तर मंडळी अशा प्रकारे आमच्याकडे बेगाड लावतात ते तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की आवर्जून कळवा आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तो सर बाय बाय. टाटा बाय बाय.